मराठी सिनेमाचा दर्जा घसरलाय, मराठी सिनेमाला प्रेक्षक नाही असं म्हणणाऱ्या सर्वांनी आता थांबायचं नाही, हा मूवी थिएटरमध्ये जाऊनच बघा. बीएमसीतल्या काही सफाई कामगारांना 10वी उत्तीर्ण करवण्याचा एका सरकारी अधिकाऱ्याने आणि रात्रशाळेतल्या शिक्षकाने घेतलेला ध्यास आणि आयुष्याला कंटाळलेला, व्यापलेल्या आणि शिक्षणात वेळ आणि रस दोन्ही नसणाऱ्या या सफाई कामगारांचा स्ट्रगल म्हणजे आता थांबायचं नाही. सिनेमात मुख्य म्हणावं असे 10-12 कलाकार आहेत आणि ते सगळेच प्रमुख कलाकार आहेत. या लेवलचं लेखन झालंय आणि सगळ्यांचीच कामं भारी झाली आहे. तो रिमेक सॉंग्सचा कंटाळा आलाय, पण अवधूत गुप्तेच्या सांग सांग भोलानाथने सिनेमाची धमाल सुरुवात होती. आशुतोष गोवारीकर यांचा कंपोस्ट पण डॅशिंग आयुक्त, भरत जाधव यांचा साठीला लागलेला पण कामामुळे आणि कुटुंबामुळे त्रस्त झालेला सफाई कामगार सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हणमकर, ओम भुटकर यांच्यासारख्या कलाकारांचं काम बघून हे मराठीतले कलाकार आहेत हे बघूनच छाती फुलून येते. विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी शिक्षक ओम भुटकर यांचा एक मोनोलॉग आहे, तो बघून असा प्रश्न पडतो, कोण कुठला शाहरुख खान आणि कसले 70 मिनिट, हेच कसलं भारी आहे. प्राजक्ता हणमकरचं काम बघून एक प्रश्न पडतो की तिचे डायलॉग्स ऑलरेडी लिहिलेले होते की तिचं कास्टिंग झाल्यानंतर तिला बघून ते लिहिले गेले. सिद्धू म्हणजे तू काय आहेस रे, म्हणजे एखाद्याचा अभिनय किती निरागस असावा. आणि द लेजंड दीपक शिर्के सर, म्हणजे या सिनेमात एक एक हिरे आहेत इंडस्ट्रीतले. प्रत्येक सीन्सना दिलखुलास टाळ्या वाजवल्या, मनसोक्त हसलो आणि कितीतरी ठिकाणी इमोशनल होऊन रडलो सुद्धा. मी जास्त रडलो ते भरत दादाचं काम बघून. तो जेव्हा हसतो तेव्हा आपल्या डोळ्यातही आनंद अश्रू येतो, तो जेव्हा रागावतो तेव्हा आपल्याला भीती वाटते आणि तो जेव्हा रडतो तेव्हा आपल्यालाही खूप त्रास होतो. आपली मोन्या आणि सिद्धूची जोडी एवढ्या वर्षांनी एकत्र काम करताना बघून उगाच इमोशनल व्हायला होतं. इफ आय एम नॉट रॉंग, शिवराज वायचळ याचा हा पहिला सिनेमा आणि पहिल्याच मॅचमध्ये त्याने सेंचुरी केली आहे. हा सिनेमा OTTवर यायची प्लीज वाट बघू नका. तुम्ही मराठी असो वा अमराठी, हा सिनेमा थिएटरमध्येच जाऊन बघा. हा सिनेमा जर थिएटरमधून लवकर हटला किंवा तुम्ही जर पाहिला गेला नाही तर प्रेक्षक म्हणून आपली हार आहे. आणि पुन्हा एकदा भरत दादा